हॅलो गाईज, नमस्कार. हा माझा फर्स्ट व्लॉग आहे, पण नारळी पौर्णिमेनिमित्त मी स्टार्ट करते. पहिले चाफा स्वामींना घातली, देवाला घातल्यानंतर मग रांगोळी काढली, रांगोळी स्पेशल. आणि नंतर हे नारळ बर्फी करायचं सुरुवात स्टार्ट केली. नंतर थोडंसं केलं, थापलं थोडं सुकवलं, कारण थोडं सुकायला पाहिजे, हे ओलं आहे म्हणून. नंतर त्याचे थोडेसे पटकन कट केले, नंतर सुकल्यावर कट नाही होत म्हणून कट केले. कट थोडेसे बाजूने आमचे तुटले, पण मधले तर ठीक होते, पण याची टेस्ट चांगली होती. तुटले तरी काही हरकत नाही. नंतर कट केले. नारळी पौर्णिमेनिमित्त आज हा आमचा गोड पदार्थ, आधुनिक पदार्थ पुढे कळेल तुम्हाला. नंतर आम्ही कट केले आणि हे आहे रेडी. नंतर मी देवाला नैवेद्य ठेवला. आणि हे एक स्वामी समर्थांचं पुस्तक आहे, दिसायला मस्त आहे म्हणून मी दाखवते. श्री स्वामी समर्थ स्तवन, त्याच्यामुळे दिसायला याचं लुकिंग मस्त आहे. नंतर आम्ही केल्या नारळाच्या करंज्या, ज्या स्पेशल असतात. तोंड झाल्यावर देवाकडे आणि स्वामींकडे ठेवल्या. नंतर हे राखी मागवल्या होत्या मिंत्रावरून. त्या राख्या आल्या, त्याच्यावर आम्हाला एक कॉईन भेटला, सिल्वर कॉईन, आणि राखी भेटल्या. राखी ज्या चूज केलेल्या त्या नाही आल्या, मोराच्या आल्या, पण ठीक आहे, चांगलं आहे. त्यात हळदी कुंकू आणि तांदूळ दिले, एक कॉईन दिला आणि राख्या 2 अशा प्रकारचं हे होतं. कॉईन सिल्वर नाही आहे, पण ठीक आहे. तर आज माझा होता फर्स्ट व्लॉग. कसा वाटला ते कमेंट करून सांगा. थँक्यू अँड बाय.